नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण चालू घडामोडीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते बघणार आहोत। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे जो मी लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला होता की तुम्ही मला याचं उत्तर कमेंट करणार होते। महाकुंभ मेळा दर किती वर्षांनी भरला जातो? जे आधीचं लेक्चर झालं त्याच्यामध्ये दिलेला प्रश्न, बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट केलेलं आहे। तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 144 वर्षांनी महाकुंभ मेळा भरतो। फक्त आपल्याला मग 144 वर्ष एवढं उत्तर देऊन चालेल का? तर नाही। मग या महाकुंभ मेळ्याविषयी आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे। महाकुंभ मेळा हा 2025 ला भरला होता। आता 2025 जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये, जानेवारी ते फेब्रुवारी। मग हा महाकुंभ मेळा फक्त आणि फक्त कुठे भरला जातो? तर तो फक्त प्रयागराज या ठिकाणीच भरला जातो। म्हणजे प्रयागराज या ठिकाणी जेव्हा 12 कुंभमेळे होतात, किती 12 कुंभमेळे होतात, तेव्हा एक महाकुंभ मेळा येतो। म्हणजेच 12 चा स्क्वेअर किती झाला आपला? 144। महाकुंभ मेळा किती वर्षांनी येतो म्हटलं तर उत्तर येते आपलं 144। मग संपूर्ण भारतात कुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो? तर संपूर्ण भारतात कुंभमेळा दर 3 वर्षांनी भरतो। आणि किती ठिकाणी भरतो? तर 4 ठिकाणी भरतो। भारतात 4 ठिकाणी भरतो। मग ती 4 ठिकाणं कोणती? तर प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि चौथा क्रमांक आहे आपला नाशिक। या 4 ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये या 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असतो। बघा, 4 ठिकाणी म्हणजे दर 3 वर्षांनी एका ठिकाणी असतो आणि एका ठिकाणी 12 वर्षांनी येतो। मग हे जे 4ही ठिकाणं आहे ना, हे 4ही ठिकाणं एका पवित्र, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक एक पवित्र नदी आहे, त्या नदीच्या तीरावर वसलेले आहेत। जसं प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आहे, प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आहे, हरिद्वार गंगा नदी आहे, उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आहे आणि नाशिक विचारलं तर गोदावरी नदीच्या काठी। मग एक कुंभमेळा नुसतं जर आपल्याला विचारलं सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी असतो? तर 12 वर्षांनी असतो। महाकुंभमेळा 144 आणि अर्धकुंभ भरतो 6 वर्षांनी। अर्धकुंभ किती वर्षांनी भरतो? 6 वर्षांनी। 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि 144 वर्ष ते आपण आत्ताच बघितलं की महाकुंभमेळा। हे तीनही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे, परीक्षेला विचारले जातात। चलो नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 2025 च्या जे काही प्रजासत्ताक दिन परेड होती, त्या परेड मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ घोषित करण्यात आला? करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा आपला, चालू घडामोडी बघतोय 2025 चा प्रश्न आहे। दरवर्षी जे काही 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी म्हणजे काय आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। तर त्या परेड मध्ये कोणत्या राज्याला चित्ररथाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथ घोषित करण्यात आलं? पर्याय दिलेले आहेत, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ आणि हिमाचल प्रदेश। तर ह्या 2025 च्या परेड मध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ पुरस्कार घोषित करण्यात आला। मग याच्यामध्ये सहभागी असलेले बघूया आपण, जे काही 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन होतं त्याच्यामध्ये 18 पथकं सहभागी झालेली होती। किती? 18 पथकं सहभागी होती। त्याचबरोबर एकूण 31 चित्ररथ होते। आपल्याला विचारलं जाऊ शकतं की 26 जानेवारी 2025 च्या परेड मध्ये किती चित्ररथांनी सहभाग घेतला होता? तर त्याचा आन्सर येणार आहे 31। पुढे दिलंय किती कलाकारांचा समावेश होता? तर 5000 कलाकारांनी या परेड मध्ये समावेश केलेला होता। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं, जे काही आपले तिन्ही सेवा दल आहे त्या तिन्ही सेवा दलांचे सेवा चित्र होते त्याच्यामध्ये। मग ते कोण? लष्कर, नौदल आणि हवाई दल, या तीनही दलांचे सेवा चित्र होतं। आणि बघा, जे काही हे परेड सादर केलं होतं त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला उत्तर प्रदेश, त्यांनी सादर केलेलं होतं महाकुंभ 2025। सेकंड पुरस्कार मिळाला, घोषित करण्यात आलं त्रिपुरा, त्यांनी केलेला होता चित्र सनातन श्रद्धा या विषयावर। आणि तिसरा क्रमांक मिळाला आंध्र प्रदेश आणि त्यांचा चित्ररथ आधारित होता लाकडी खेळण्यांचे प्रदर्शन।
म्हणजे आपल्याला एकच प्रश्न पहिले विचारला की चित्ररथ कोणत्या राज्याचा सर्वोत्तम होता, पण आपल्याला दुसरा किंवा तिसराही विचारला जाऊ शकतो, किती चित्ररथ सहभागी होते किंवा किती कलाकारांनी समावेश घेतलेला होता, किती पथकं समाविष्ट झालेली होती, हेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघा, आपलं चालू घडामोडी बघतोय, तर ह्या चालू घडामोडींचा आपला चालू घडामोडी स्पेशल बॅच आपण आणलेली आहे जानेवारी 2025 ते पोलीस भरती होईपर्यंत, म्हणजे आतापर्यंतच नाही तर मुंबईचा पोलीस भरतीचा पेपर होईपर्यंत असलेल्या सर्व चालू घडामोडी आपण ह्या बॅच मध्ये घेणार आहोत. आपल्या बॅचची वैशिष्ट्ये 2025च्या महत्वपूर्ण चालू घडामोडी आहे. ह्या सगळ्या चालू घडामोडी ज्या आपण लेक्चर मध्ये घेतोय त्या सर्व तुम्हाला ह्या बॅच मध्ये PDF स्वरूपात दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आपण ह्या बॅच मध्ये 800+ वन लाइनर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत महत्वाचे. त्याचबरोबर IMP टॉपिकचा पण समावेश आहे. डिटेल स्वरूपात आपण सांगितलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण राष्ट्रपती म्हटलं किंवा उपराष्ट्रपती म्हटलं तर उपराष्ट्रपती आता नव्याने नियुक्त कोण आहे, मग माजी उपराष्ट्रपती कोण होते, किंवा आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण, किंवा CP राधाकृष्णन यांनी किती मतांनी विजय मिळवला, अशा प्रकारे डीप स्वरूपामध्ये म्हणजे डिटेल स्वरूपात आपण IMP टॉपिकचं विश्लेषण या बॅच मध्ये घेतलेलं आहे. तसंच चालू घडामोडीवरील तुमचा एकही मार्क जाऊ देणार नाही याची खात्री आपण देणार आहोत. ही बॅच जर आपल्याला जर घ्यायची असेल तर बघा, ऑफर प्राइस आहे आपली फक्त 49 रुपये. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर 8329603029 या नंबरवर संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक किती आहे? बघा, जगातील विचारले सर्वात मोठा मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक. पर्याय दिलेले आहेत तिसरी, दुसरी, पहिली आणि चौथी. तर मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक आहे तिसरा. भारताचा क्रमांक तिसरा आहे, तर मग पहिला आणि दुसरा क्रमांक कोणाचा? तर बघा, पहिला क्रमांक आहे चीन या देशाचा, दुसरा क्रमांक अमेरिकेचा आणि तिसरा क्रमांक येतो भारताचा. नेक्स्ट, मणिपूरमध्ये संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? मणिपूर जे राज्य आहे त्या राज्यामध्ये कोणत्या कलमानुसार? कलम दिलेले आहेत कलम 352, कलम 356, कलम 360 आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर राष्ट्रपती जी काही राजवट आहे ती कलम 356 नुसार लागू करण्यात आलेली होती, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. मग प्रश्न येतो हे मणिपूर मधले, तर महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे? तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ही 3 वेळा लागू झालेली आहे. मग ती कधी कधी? तर 1980, 2014 आणि त्याच्यानंतर येतोय आपलं 2019. अशा 3 वेळेला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. पुन्हा अजून यावरच आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे जो टॉपिक आहे ना त्या अनुषंगाने त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारले जातात की आतापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लागू न झालेलं राज्य कोणतं? तर एकदाही राष्ट्रपती राजवट लागू नसणारे राज्य आहे छत्तीसगड आणि तेलंगणा. हे दोनही राज्यांची नावं लक्षात ठेवायची आहे की छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्यांमध्ये आतापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी सूत्र स्वीकारले आहे? बघा, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल विचारले. ऑप्शन दिले भगतसिंग कोश्यारी, विश्वास पाटील, आचार्य देवव्रत आणि चौथा पर्याय दिलेला आहे CP राधाकृष्णन. तर नव्याने राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी सूत्र स्वीकारलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. मग आचार्य देवव्रत हे फक्त महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत का? तर नाही, ते महाराष्ट्राबरोबरच गुजरात या राज्याचं पण राज्यपालाची सूत्र त्यांनी स्वीकारलेली आहे किंवा सांभाळत आहे. तसंच बघा, आपल्याला चौथा जो पर्याय दिलेला आहे CP राधाकृष्णन. सध्याचे विचारलं तर आचार्य देवव्रत आहे. जर माझे विचारलं तर उत्तर काय येतंय? CP राधाकृष्णन, कारण CP राधाकृष्णन यांच्याच जागी आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कारण CP राधाकृष्णन यांची नियुक्ती कोणत्या पदासाठी झाली? उपराष्ट्रपती. तसंच भगतसिंग कोश्यारी जे आहे ते पण आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपालच आहेत. नेक्स्ट,
भारतातील पहिले अंतराळ शहर कोणत्या राज्यात विकसित केले जाणार आहे? भारतातलं पहिलं अंतराळ शहर विचारलेलं आहे आणि ते कोणत्या राज्यात विकसित केलं जाणार आहे? पर्याय दिलेले आहेत राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात. तर पहिलं अंतराळ शहर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे किंवा विकसित केले जाणार आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले सहकारी विद्यापीठ. सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? सहकारी विद्यापीठ म्हटलंय आणि विचारलंय राज्याचं नाव. पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश. तर पहिले सहकारी विद्यापीठ हे गुजरात राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प विचारला आपल्याला. कोठे बांधला जात आहे सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प? पंजाब, ओडिसा, तमिळनाडू आणि चौथा पर्याय दिलेला आहे राजस्थान. तर सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प हा ओडिसा या ठिकाणी बांधला जात आहे किंवा उभारला जात आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अचूक आहे. बघा, नेक्स्ट आपल्याला पुन्हा महत्वाचा प्रश्न विचारला आहे की भारतातील दुसरा विचारले. बघा, आपल्याला पहिला विचारतात, शेवटचा विचारतात, पण आपल्याला किंवा करंट असलेला सध्याचा असलेला, पण आता म्हटलंय दुसरा. सर्वात लांब केबल स्टूड पूल कोणत्या राज्यात उघडण्यात आलेला आहे? दुसऱ्या क्रमांकाचं विचारलंय. पर्याय दिलेले आहेत आसाम, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात. तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब केबल नेट स्टेड पूल उभारण्यात आला आहे, उघडण्यात आला आहे. याची लांबी किती आहे? तर 244 किमी याची काय आहे? लांबी आहे. आणि याचं उद्घाटन कोणी केलं? तर या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे नितीन गडकरी यांना. बघा, नितीन गडकरी नावाला आहे म्हणून पुन्हा सांगतोय की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे 43वा तो कोणाला मिळाला आहे? तर नितीन गडकरी यांना मिळाला आहे. भारतात पहिला खासदार क्रीडा महोत्सव कोणत्या ठिकाणी होणार आहे? भारतातील पहिला विचारलंय कोठे होणार आहे क्रीडा महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव. पर्याय दिले आहेत दिल्ली, नोएडा, प्रयागराज आणि पुणे. तर भारतातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव हा पुणे या ठिकाणी होणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, नवनियुक्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना एकूण किती मते पडलेली आहे? आपण आत्ताच अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलं की आपले नवनियुक्त उपराष्ट्रपती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन आहे. मग त्यांना एकूण किती मतं पडलेली आहे? प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की त्यांनी त्यांच्या विरोधात असलेले उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा किती मतांनी पराभव केला, किंवा किती मतांनी विजयी ठरले, किंवा त्यांना एकूण पडलेली मतं किती, म्हणजे 3 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, इथे पर्यायामध्ये दिलेला आपल्याला 452, 300, 767 आणि 752. तर इथे यांना एकूण पडलेली मतं किती होती? 452. CP राधाकृष्णन जे आहे त्यांना किती होती? 452. मग सुदर्शन रेड्डी यांना किती होती? तर सुदर्शन रेड्डी हे जे होते त्यांना होते 300 मतं. बघा, CP राधाकृष्णन यांना 452, म्हणजे उत्तर आपल्याला मिळाले पर्याय क्रमांक 3. पण प्रश्न असा विचारला जातो, अगोदरच सांगितलं की CP राधाकृष्णन यांचा विजय किती मतांनी झाला? तर 152 मतांनी झाला. किंवा मग सुदर्शन रेड्डी यांचा पराभव किती मतांनी झाला? तर 152 मतांनी झाला. दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकच येणार आहेत. नेक्स्ट, 76व्या प्रजासत्ताक दिन 2025 पुन्हा प्रजासत्ताक दिन आलाय. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. आणि विचारलंय की प्रमुख पाहुणे कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, सेकंड दिलेले आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, थर्ड नंबरचा ऑप्शन आहे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील पैकी एकही नाही.
तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि जेव्हा आपण प्रश्नांची उत्तर शोधायला जातो त्यावेळेला आपण इतरही प्रश्नांचा अभ्यास करतो. त्यामुळे सांगितलंय की जे ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा, तर त्यासाठी धडपड करायची आहे, प्रश्नाचं उत्तर शोधायचंय आणि कमेंट करायचंय. बघा, आज आपण जे प्रश्न बघितले, पुन्हा अशाच नवीन प्रश्नांसह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.